श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपेने आजचा प्रवचनाचा विषय आहे श्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्र विशेष माहिती। हिंदू धर्मानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाची सुरुवात होते आणि याच दिवशी गुढीपाडवा 2025 साजरा केला जातो। महाराष्ट्रात गुढीपाडव्याचे खूप महत्त्व आहे। चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र नवरात्री सुरुवात होते, कारण त्याच दिवसापासून हिंदू नववर्षाचीही सुरुवात होते। हिंदू धर्मात चैत्र महिन्यातील नवरात्रोत्सवाला विशेष महत्त्व आहे। नवरात्रीमध्ये माता दुर्गेच्या 9 रूपांची विधीनुसार पूजा केली जाते। वर्षभरात एकूण 4 नवरात्र येतात, त्यात चैत्र आणि शारदीय नवरात्री खूप महत्त्वाची मानली जाते। हिंदू पंचांगानुसार वर्षभरात 4 नवरात्र साजरी केली जातात। चैत्र महिन्यात पहिले नवरात्र साजरे केले जाते, दुसरे नवरात्र जून-जुलै महिन्यात, तिसरे सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत, तर चौथे नवरात्र जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात साजरे केले जाते। पैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रकटपणे साजरे केले जाते, तर उर्वरित 2 नवरात्र गुप्तपणे साजरी केली जातात। ज्योतिषीय दृष्ट्या विशेष महत्त्वपूर्ण चैत्र नवरात्रीत सूर्याचे राशी परिवर्तन होतं आणि या दरम्यान सूर्य मेषमध्ये प्रवेश करतो। चैत्र नवरात्रीपासून नववर्ष पंचांगाची गणना सुरू होते। सूर्याच्या मेष राशीत प्रवेश इतर सर्व राशींवर प्रभाव टाकतं। चैत्र नवरात्रीत घरात तसेच आपल्या देवालयात पूजन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो। चारी नवरात्रीचे उद्देश वेगवेगळे आहेत। पुराणांमध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे। तसेच शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जाते। चैत्र नवरात्री म्हणजे या 9 दिवस लोक उपवास ठेवून आपली भौतिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि तांत्रिक इच्छा पूर्ण करण्याची मनोकामना करतात। या दिवसांमध्ये ईश्वरीय शक्ती उपासकासोबत असते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत करते। नवरात्रीत 9 दिवस खूप शुभ असल्याचे असे मानले जाते। या दरम्यान कुठलेही शुभ कार्य अगदी विचार न करता आणि मुहूर्त न बघता देखील करता येतात, कारण पूर्ण सृष्टीला आपल्या मायेने पांघरणारी आदिशक्तीची शक्ती या काळात पृथ्वीवर 5000 सहस्त्रपटीने जास्त असते। चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते। तिसऱ्या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती। नंतर प्रभू विष्णू प्रभू राम या रूपात देखील चैत्र नवरात्रीत या पृथ्वीवरती प्रकट झाले होते। म्हणून या चैत्र नवरात्रीला खूप जास्त महत्त्व आहे। या दरम्यान 4 नवरात्र ऋतूंच्या संधिकाळात असतात, अर्थात या दरम्यान हवामान बदलते। या कारणामुळे व्यक्ती मानसिक रूपाने स्वतःला कमजोर जाणवतो। म्हणून मनाला पूर्वीप्रमाणे दुरुस्त करण्यासाठी व्रत करतात, म्हणून आरोग्याचे खूप फायदे आहेत। यामुळे आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत मिळते। चैत्र नवरात्रीच्या काळात देवीसमोर सत दिवा तेवत राहील याची काळजी घेतली जाते। देवीचे मनापासून पूजन केले जाते। देवी समोर सलग 9 दिवस दररोज दुर्गा सप्तशतीचे पठण केले जाते। चैत्र नवरात्रीत होम हवन, श्री दुर्गा सप्तशती पाठ, सामुदायिक वाचन आणि दुर्गा पूजन करण्याला खूप जास्त महत्त्व आणि तितकेच त्याचे अगणित पुण्य आहे। चला मग थोडा स्वामींचा जप करूया। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।